नमस्कार शेतकरी मित्र हो. नवीन वर्षाच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे महात्मा फुले कर्जमाफी योजना 2024 याची संपूर्ण ए टू झेड इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने त्याची या योजनेची जी पात्रता काय आहे, योजनेचा लाभ कुणाला मिळणार आहे, याचा लाभ कुणाला मिळणार नाही हे देखील आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर कोणते कागदपत्रे यासाठी लागणार आहेत आणि त्याची अर्ज प्रक्रिया काय असणार आहे याची संपूर्ण डिटेल महात्मा फुले कर्जमाफी योजना 2024 हे पाहणार आहोत. आपण जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण जेन्युइन इन्फॉर्मेशन या चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने देत असतो. सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्ष 2024च्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण व्हिडिओकडे पुढे मूव करूयात आणि पाहूयात संपूर्ण इन्फॉर्मेशन या योजनेची. तर राज्य सरकारने महात्मा फुले कर्जमाफी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा अर्ज करू शकतात. अर्ज ऑलरेडी काही केलेले देखील आहेत. तर 2019मध्ये महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली होती. परंतु या योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे अनुदान देण्यात येणार होते. पण सहकार विभाग किंवा योजनेच्या निकषानुसार 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या 3 वर्षात नियमित आहार देण्यात आलेल्या 3,19,803 शेतकऱ्यांची नावे शासनाच्या मुख्य पोर्टलवर अपलोड करण्यात देखील आलेली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 1,23,705, तर राष्ट्रीयकृत बँकेचे 5,554 आणि एकूण 1,29,260 शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम जमा होणार आहे. तर आता याचा आपण पाहणार की यांचा फायदा कोणाला होणार नाही. तर माजी मंत्री, आमदार, खासदार, महाराष्ट्र ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार नाही. तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी कर्मचारी यांना लाभ मिळणार नाही. राज्य सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी दूध संघ, नागरिक सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्यांचे संचालक मंडळ आणि ज्यांचे मासिक पगार 25,000 पेक्षा जास्त आहे अशा अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्रातील जे लोक कृषी उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरतात त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तर महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ कोणाला दिला जाणार आपण हे पाहणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करणार आहे. याच्या अंतर्गत तर 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील अल्पमुदतीचे पीक कर्ज आणि पुनर्रचित पीक कर्ज माफ केले जाईल. राज्य सरकारच्या कर्जमुक्तीची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग केली जाईल. राष्ट्रीयकृत व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँक, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि पुनर्गठित पीक कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. या योजनेचा लाभ राज्यातील अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच या योजनेची पात्रता म्हणजे महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजनेची पात्रता आपण पाहणार आहोत. तर अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचं आहे. बँक अधिकारी फक्त त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेईल, म्हणजे जो लाभार्थी आहे अशाच व्यक्तीचा. सरकारी नोकरी करणारे कर्मचारी किंवा आयकर भरणारा शेतकरी या योजनेचा पात्र असणार नाही. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते नाही ते देखील योजनेचे लाभ घेऊ शकत नाहीत. तर हे आहे त्याची पात्रता. यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे आपण पाहणार आहोत. आता महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना 2022ला ही लॉन्च झालेली आहे. आता 2024मध्ये त्याची ॲक्च्युअल त्यांना पैसे मिळण्याची प्रोसेस चालू होईल. त्यासाठी पत्त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट, बँक खाते, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, अर्जदाराचे आधार कार्ड. त्याचबरोबर CSC थ्रू कसा फॉर्म भरावा याची संपूर्ण डिटेल आपण पाहणार आहोत. तर प्रथम सर्व कागदपत्रे जवळच्या बँकेत न्यावी लागेल. तुम्हाला तुमचे आधार कार्ड किंवा बँकेचे पासबुक तुमच्याजवळ ठेवावं लागेल. यानंतर तुम्हाला योजनेशी संबंधित सर्व कागदपत्र प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अशा प्रकारे योजनेची अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना CSC लॉगिन अधिकृत वेबसाईटला भेट देऊन महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना CSC लॉगिनवरती क्लिक करावे लागेल तुम्हाला. अधिकृत वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर युजर ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला साइन इन करायचे. त्यानंतर तुम्हाला व्ह्यू उत्पादनाची लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना CSC लॉगिन फॉर्म भरू शकता. माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.